सायकोलॉजिस्टना भेटतोय, त्यांच्याबद्दल माहिती घेतोय, त्यांचं शिक्षण, त्यांचा अनुभव आणि ते कशा पद्धतीने काम करतात. सो आज आपल्यासोबत माझे प्रोफेसर ज्यांनी मला मास्टर्सला शिकवलं आणि बऱ्याचपैकी रिसर्च आणि प्रॅक्टिकल्समध्ये हेल्प केली, ट्रेनिंग दिली. सो ते आज आपल्यासोबत आहेत, सागर विद्वंस सर. तो नमस्कार सागर सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, तर थोडक्यात आम्हाला सांगा की तुमची एज्युकेशनल जर्नी कशी होती सायकोलॉजिस्ट होईपर्यंत आणि त्यातले अनुभव कसे होते. कारण की बऱ्याच लोकांना माहिती नाही की सायकोलॉजिस्टचं क्वालिफिकेशन काय असतं, कुठून कसं शिक्षण घ्यावं. सो त्याबद्दल थोडं सांगाल जेणेकरून आम्हाला कळेल की ती जर्नी कशी होती आणि काय काय करावं लागतं. ओके. बेसिकली मी माझं ग्रॅज्युएशन पहिल्यांदा कम्प्लीट केलं सायकोलॉजी असं स्पेशल सब्जेक्ट घेऊन. 11th-12th ला मी आर्ट्सलाच होतो. सो 11 टू BA पहिल्यांदा कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला MA सायकोलॉजी करायचं आहे. सो मी माझं ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच विषयामध्ये केलं. सुरुवातीला मी इंडस्ट्रियल अँड ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी या स्पेशलायझेशन मध्ये पहिल्यांदा मास्टर्स मी कम्प्लीट केलं फर्ग्युसन कॉलेजमधनंच. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्याच कॉलेजला काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला मी लॅब बघत होतो, लायब्ररी बघत होतो आणि प्रॅक्टिकल्स पण घेत होतो. पण त्याच्यानंतर मी काय केलं तर काम करतानाच मी दुसरं माझं स्पेशलायझेशन सायकोलॉजी मधलं केलं आणि ते म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजी. सो त्याचे मी पेपर दिले आणि मी त्याच्यामध्ये काम केलं. त्याच्यानंतर टीचिंग तर माझं चालू होतंच आणि त्याच्यानंतर एका सायकॅट्रिस्ट बरोबर मी 1-1.5 वर्ष मी काम केलं. सो तेव्हा मी क्लायंट्स बघत होतो, ते ऍडल्ट पण होते, एखाद दुसरा ऍडल्ट होता, पण मोस्टली माझे जे क्लायंट्स होते ते ऍडोलसंट आणि टीनेज मधलेच होते. सो एज्युकेशन बघायला गेलात तर माझं MA इन इंडस्ट्रियल सायकोलॉजी, MA इन क्लिनिकल सायकोलॉजी असे 2 माझे मास्टर्स सायकोलॉजी मध्ये झालेत. आणि त्याच्यानंतर सायकॅट्रिस्ट बरोबर काम करण्याचा अनुभव आणि टीचिंग मी करतच होतो. सो ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा अनुभव खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीला नाही म्हणलं तरी थोडासा डिस्टर्बिंग होता, कारण जेव्हा तुम्ही सायकोलॉजीचा विषय हातामध्ये घेता तेव्हा तुमच्यातल्याच काही गोष्टी तुम्हाला कळायला लागतात. कारण हा असा विषय आहे जो तुम्हाला आत्मपरीक्षण करायला खूप मदत करतो. त्याच्यामध्ये काही टूल्स असतात जेणेकरून तुम्ही तुमच्या भावना असतील, तुमचे विचार असतील, तुम्ही कसे वागता लोकांशी, लोक तुमच्याशी कसे वागतात, याचं एक अनालिसिस एक अनकॉन्शियसली तुमचं चालू होतं. आणि मग सुरुवातीला नाही म्हटलं तरी कधी कधी डिस्टर्बन्स येऊ शकतो की अरे मी असा आहे, अरे माझ्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, अच्छा माझ्यात हे गुण पण आहे. सो असं तो बॅलन्स असं मिक्स फिलिंग सुरुवातीला असतं. मग मास्टर्सला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा काही विषय जेव्हा ऍड होतात, जसं स्पेशलायझेशन मी म्हटलं, क्लिनिकल असेल, काउन्सिलिंग असेल किंवा इंडस्ट्रियल सायकोलॉजी असेल, ते तुम्हाला प्रोफेशनल करण्यासाठी मदत करतात तुम्हाला. कारण तुम्ही तोपर्यंत मॅच्युअर पण झालेला असता. नाही म्हटलं तरी तुम्ही लोकांना मदत करायला तुम्ही सुरुवात केलेली असते. मे बी प्रोफेशनली नाही, पण आपल्या पर्सनल लेवलला तुम्ही त्यांना मदत करायला तुम्ही सुरुवात करता. सो तशी ती जर्नी असते, मिक्स फिलिंग्सची अशी ती जर्नी असते. आणि माझ्या करिअर बद्दल म्हणायचं झालं तर मी क्वालिफिकेशन संपल्यानंतर मी नेट परीक्षा पास केली, जी प्रोफेसरशिपसाठी गरजेची असते. ते गेले मी 10-11 वर्ष मी शिकवतोय वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये. तर असं आहे. थँक्यू सो मच सर. तुमची एक वंडरफुल जर्नी होती ज्यामध्ये तुम्ही डबल मास्टर्स केलं, इंडस्ट्रियल मध्येही आणि क्लिनिकल मध्येही. सो येस, वंडरफुल जर्नी होती तुमची क्लिनिकल आणि इंडस्ट्रियलची आणि त्याच्यामधले स्ट्रगल्स ही तुम्ही सांगितले. सो वाय सायकोलॉजी, का सायकोलॉजी शिकावं असं वाटलं आणि कशामुळे त्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला? माझं खरं सांगतो तर ऑनेस्ट उत्तर असं आहे की मला सायकोलॉजी हा जो विषय आहे हा माझ्या एका सिनियरने मला इंट्रोड्यूस केला. म्हणजे इनफॅक्ट 11th स्टँडर्ड मध्ये मला नव्हताच सायकोलॉजी, मी पॉलिटिकल सायन्स घेतलं होतं आणि 12thला मी सायकोलॉजी घेतलं. तसं एक कारण असं असू शकेल जे मला वाटतं की मला नेहमीच लोकांबरोबर राहायला खूप आवडतं. म्हणजे मी तसा आउटगोईंग माणूस आहे, मी असा एकटा बसून राहणारा माणूस नाहीये. सो तो एक माझा कॉलिंग असेल. दुसरी गोष्ट, मला ह्युमन्स बद्दल क्युरिओसिटी खूप आधीपासून होती, पण मला माहित नव्हतं की सायकोलॉजी हा सब्जेक्ट त्याला ऍक्च्युली मदत करू शकतो. सो माझा एक सिनियर होता, त्याने मला इंट्रोड्यूस केला. तो म्हणला की मला असं वाटतं सागर की हा सब्जेक्ट तुला जमेल. सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला फार कळत नसतं तेव्हा जो तुमचा मित्र असतो किंवा तुमचा जो सिनियर असतो तसं ऐकावं. आणि खरं सांगतो मी तसं केलं आणि मी तो विषय घेतला. फर्स्ट इयरला मी विषय घेतला, मला तो आवडायला लागला. तर आवडायला लागला म्हणजे काय, तर मी मगाशी म्हटलं तसं मला त्या विषयाने वेगवेगळ्या लोकांना ऑब्झर्व करून त्याचं अनालिसिस करायला
अगदी इमॅच्युअर लेवलला, कारण मी फर्स्ट इयरला होतो, सो किती मला मॅच्युरिटी असेल, पण मी लोकांना अनालाइज करायला लागलो आणि मग एक 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 गोष्टी त्यात उलगडायला लागल्या. मग ब्रेन म्हणजे काय, मग आपलं एक्झिस्टन्स म्हणजे काय, असे काही फिलॉसॉफिकल प्रश्न पण मला पडायला लागले आणि मग तो विषय माझ्या मध्ये मुरत गेला. मग मी सेकंड इयरला जेव्हा थिएटर पण करायला सुरुवात केली कॉलेजकडनं, तेव्हा मात्र सायकोलॉजी आणि नाटक याचं एक खूप घट्ट एक वीण तिथे झाली. कारण नाटक सुद्धा पूर्णपणे मानसशास्त्रीयच असतं, कुठलंही तुम्ही नाटक घेतलं तरी सुद्धा, कारण बिहेवियर असेल त्यामध्ये माणसांचे, कॉन्फ्लिक्ट असतील. सो त्याने माझा सायकोलॉजीचा इंटरेस्ट खूप वाढायला लागला. म्हणून मग मी ठरवलं की सायकोलॉजीमध्ये बीए करायचं. मी म्हटलं तसं बीए झाल्यानंतर आता करिअरचे ऑप्शन्स काय, हा ऑप्शन घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला ह्युमन रिसोर्समध्ये काम करायला आवडेल. मग त्यासाठी मास्टर्स, असे ते लॉजिकल स्टेप्स मी घेत गेलो. पण सुरुवात जर सायकोलॉजी म्हटली तर ती बऱ्यापैकी ऍक्सिडेंटली, किंवा मी म्हणतो तसं की कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त शिकलेला माणूस, ज्याला आपल्यापेक्षा मे बी जास्त मॅच्युरिटी आणि बुद्धी आहे, अशा माणसाचे मी ऐकलं आणि सायकोलॉजी घेतली. पुढे मला आवडायला लागलं, जमायला लागलं, मेन म्हणजे तो खूप महत्वाचा भाग आहे. आणि मग मी पुढे करायला लागलो, म्हणून सायकोलॉजी. आणि मदत करताय ते खूप मोठं प्रोफेशन आहे. अगदी. सो माणसांशी कनेक्टेड राहण्याची आवड आणि मग मित्राने, जवळच्या व्यक्तीने दिलेला सल्ला आणि त्यांनी तुमच्यातले हेरलेले गुण, आणि जसं तुम्ही आता एंडला म्हटलं की आवड आणि त्याच्यामध्ये गुणही असणं गरजेचं आहे. सो इंटरेस्ट अँड स्किल्स मॅटर्स अ लॉट. ते जमायला लागलं म्हणून मग तुम्ही ते कंटिन्यू केलं. सो येस, खूप छान. सो आता खूप वर्षांचा अनुभव आहे तुमचा, टीचिंगचाही खूप छान तुम्ही शिकवता आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव मलाही आहे, आणि तुम्ही ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून वर्कही करता. सो हे सगळं झाल्यानंतर कसं वाटतं, एक सायकोलॉजिस्ट म्हणून कसं फील होतं? खरं सांगू तर खूप छान वाटतं, कारण म्हणजे आत्ता जे कोविड आलंय किंवा अशा काही केसेस घडल्या आहेत त्या सोडून देऊयात आपण. तो काय म्हणत त्याला आपण, तो असा ऍक्सिडेंट झालाय आपल्या बरोबर. पण याच्या अगोदर पासूनच मला खूप छान वाटतं की आपल्याकडे डॉक्टर्स खूप आहेत, म्हणजे फिजिकल डिझीज सांभाळणारे डॉक्टर्स खूप आहेत आणि ते खूप छान जॉब करतात. म्हणजे आता कोविडच्या काळात तर त्यांचं योगदान हे खरंच खूप मोठं आहे. पण मग मला नेहमी प्रश्न असा पडायचा की मी माणसांना कसं मदत करू शकेन, माझ्याकडनं काय लोकांना मदत होऊ शकते. डॉक्टर तर मी नाहीये, म्हणजे मेडिकल डॉक्टर तर मी नाहीये. मग सायकोलॉजी मध्ये आल्यानंतर मी म्हंटल तसं की ग्रॅज्युएशनला असतानाच काही मित्र माझ्याकडे यायचे आणि सल्ला मागायचे, किंवा कॉलेजमध्ये मी जेव्हा नाटक करायचो तिथे लोक मला सल्ला मागायचे. माझा स्वतःचे मी स्वतःला सल्ले द्यायचो, म्हणतात तसं, म्हणजे आत्मपरीक्षण करून ते स्वतःवर काम करत राहायचो. त्यामुळे सायकोलॉजिस्ट झाल्याचं किंवा एम ए सायकोलॉजी झाल्याचं आणि या प्रोफेशन मध्ये असल्याचा प्रचंड आनंद आहे मला. कारण डेली बेसिसवर आय कॅन टच लाईव्स. आय डोंट डू दॅट ऍक्च्युअली पर्पजफुली. समटाईम आय जस्ट से फ्यू थिंग्स आणि लोकांना समहाव त्यातनं ब्रेक थ्रू मिळतो किंवा त्यांना काहीतरी बरं वाटतं. म्हणजे बरेच वेळा, अगदी खरं सांगू स्वप्नील, ऑनेस्टली तर मला नाही वाटत मी काहीतरी खूप करतो. मी जसं एरवी वागतो तसंच मी सगळ्यांशी वागत असतो. पण मला लक्षात आलं की मे बी तेच लोकांना हवंय. मे बी आपल्या विषयामुळे आपलं वागणं बदललंय. आणि मग जेव्हा लोक मेसेज करतात की आम्हाला चांगलं वाटलं, किंवा तुम्ही त्या दिवशी जो एक आम्हाला सल्ला दिला त्याने बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या, आय थिंक मला असं वाटतं की मी ग्रो होतोय. डेली बेसिसला मी कुठेतरी ग्रो होतोय आणि माझी एम्पॅथी वाढते. तर मला खूप छान वाटतं की हा विषय मी निवडला. म्हणजे बाकीचे विषय तर आहेतच, पण सायकोलॉजीचा खास मला अगदी प्रेम त्यामुळे जास्त निर्माण झालं. सो खूप छान वाटतं. एक विशेष आनंद देऊन जातं ही फील्ड. मला बऱ्याच लोकांचे हेच फीडबॅक मिळत आहेत की एक ऑब्झर्व करणं, लोकांना समजून घेणं आणि मग त्यांना त्यांना समजून घेण्यासाठी हेल्प करणं, त्या पद्धतीने त्यांना सल्ले देणं आणि स्वतःची ग्रोथ होते. तो एक विशेष आनंद, वेगळा आनंद की आपण स्वतः ग्रो होतो. आपल्याला ऍडिशनली काही करावं लागत नाही पर्सनल ग्रोथसाठी, आणि त्या लोकांकडून, आपल्या स्किल्स कडून, जसं तुम्ही म्हटलं, इंट्रोस्पेक्ट करून बरंच काही शिकायला मिळतं. सो येस, वंडरफुल. सो तुम्ही फील्डमध्ये काम करत असताना कशा पद्धतीच्या टेक्निक्स वापरता, कुठल्या थेरपीज वापरता आणि कशा पद्धतीचे क्लायंट्स तुमच्याकडे जनरली येतात? मी अगोदर जसं म्हटलं होतं, जेव्हा मी 1.5 वर्ष एका सायकॅट्रिस्ट बरोबर काम करत होतो, तेव्हा माझे मेन जे क्लायंट जे होते ते प्युबर्टी, ॲडॉलसन्स आणि टीनेज मधलेच होते. आणि मी शिकवतो सुद्धा त्याच क्राऊडला. त्यामुळे माझ्याकडे जे मेन क्लायंट्स जे येतात, ते आधी पण येत होते आणि आता येत आहेत, ते बरेचसे तरुणच आहेत, ज्याचा एज ग्रुप साधारण 17+ असा आहे. आणि समहाव माझं ते असं स्पेशलायझेशन पण झालंय. त्याला एक ऑब्व्हियस रिझन असं आहे, कारण मी टीचिंग मध्ये गेले 10 ते 11 वर्ष आणि हाच ग्रुप मी गेले 11 वर्ष शिकवतोय. त्यामुळे त्या वयाचा ग्रास्प
हा मला असं वाटतं की मला बऱ्यापैकी येतो. आला मी असं म्हणणार नाही, कारण की ही नेव्हर एंडिंग जर्नी आहे. पण माझं कॉलिंग पण ते आहे, म्हणजे समहाऊ युथला कुठेतरी काय म्हणतात मदत करणं, हे मला खूप आतून वाटतं. आणि मी विवेकानंदांना फॉलो करतो. सो त्यांचं जे स्वप्न आहे तरुणांचं, ते तरुण भारताचं जे स्वप्न आहे, ते कुठेतरी शिक्षक म्हणून आणि थेरपिस्ट म्हणून मी ते करायचा प्रयत्न करतो. सो त्यांच्या काही टेक्निक्स म्हणजे आपल्या फिलॉसॉफीच्या, या मी मध्ये मध्ये वापरतो. पण ऑब्व्हियसली माझं मेन जे टेक्निक ते REBT आहे, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, जे मी वापरतो, प्लस रॉजरियन प्रिन्सिपल्स, कार्ल रॉजर्सचे प्रिन्सिपल्स. सो आपण असं म्हणूयात की इक्लेक्टिक अप्रोच, जे जे सगळ्यातलं चांगलं आहे असं मी वेचून ते मी वापरतो. अशी माझी टेक्निक आहे. पण जर आपण काय म्हणूयात ऑफिशियल नाव द्यायचं झालं तर REBTचाच मी वापर करतो माझ्या काउन्सिलिंगमध्ये. हा म्हणजे मेन मेथड आहे माझी. मुख्यतः तुम्ही REBT वापरता आणि त्यासोबत जे काही इम्पॉर्टंट स्किल्स आहेत दुसऱ्या थेरपी मधले ते तुम्ही त्याच्यात इन्कल्केट करता. आणि एक महत्वाचा एज ग्रुप तुम्ही कव्हर करता, 17च्या पुढचे, ज्यांचे जेव्हा हार्मोनल चेंजेस होत असतात, बरेचसे नवीन गोष्टी एक्सप्लोर करत असतो व्यक्ती. सो वंडरफुल. आणि ते एक महत्वाचा एज ग्रुप आहे. सर, मी तिथे पाठी पाहू शकतो की PhD वगैरे तुम्ही लिहिलंय. सो थोडक्यात सांगाल तर तुमचा सध्याचा प्रवास कसा चालू आहे अभ्यासाचा? हा मी 1 वर्ष झालं माझी PhD आता रजिस्टर होतीये, म्हणजे झाली आता ऑफिशियल हे होत आहे. माझा जो PhDचा विषय आहे तो इंडियन सायकोलॉजीचा मेन आहे आणि परत युथच माझं सॅम्पल आहे. तर मी पूर्णपणे ईस्टर्न वेदिक सायकोलॉजीच्या अंगानं मी त्रिगुणांवर, म्हणजे सत्व रज तम हे जे आपले 3 गुण आहेत त्यांच्यामध्ये बदल करण्याचा मी प्रयत्न करणार आहे विथ द हेल्प ऑफ एस्थेटिक्स. सो क्लासिकल म्युझिक आणि काही इमोशन्स इंड्यूस करून मला चेक करायचे की सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस कमी होतात का नाही. सो तो अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तो माझा विषय आहे. ओके. सो जनरली आपण म्हणतो भारतीय कल्चरमध्ये की स्वभावाला औषध नाही, आणि कुठेतरी त्याच्यावर तुम्ही प्रयोग करायचा प्रयत्न करतायत की काही जनरली आपल्याला इझिली अवेलेबल होतील अशा गोष्टी आणि अशा टेक्निक वापरून त्याच्यामध्ये काही बदल करता येत आहेत का, किंवा त्याचा फायदा त्या व्यक्तीला करून देता येतो, आणि स्पेसिफिकली यंग ऍडल्ट, यंग एज ग्रुप. यंग आहे. खूप छान, आणि खूप शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. सर, एक महत्वाचा मुद्दा आपण नेहमी पाहतो की स्टिग्मा अजून फार आहे. लोक पटकन आपल्याकडे येत नाही, मुलं येत नाही, किंवा घरचे येऊ देत नाही, किंवा स्वतःहून येत नाही. सो त्याबद्दल तुम्म काय सांगू इच्छिता, जेणेकरून लोकांपर्यंत ते पोहोचेल आणि त्यांना थोडा कम्फर्ट वाटेल आपल्याकडे येण्यासाठी किंवा हेल्प घेण्यासाठी? याचं उत्तर थोडं मला असं वाटतं मी विस्तृत करून सांगण्याची गरज आहे. आपण मुळात असं बघूयात की स्टिग्मा हा का आहे. मला असं वाटतं की जी गोष्ट दिसत नाही डोळ्यांना त्याच्यावर माणूस ऑब्व्हियसली पटकन विश्वास ठेवत नाही. पण मग या लॉजिकनी खरं तर देवावर पण विश्वास असता कामा नाहीये. पण देवाची अनुभूती येते लोकांना, बरोबर. सो ते त्यातनं इन्फरन्स काढतात की मला कुठेतरी बरं वाटतं, म्हणजे काहीतरी शक्ती ही ऍक्टिव्हेट आहे. त्याच लॉजिकने मन जरी तुम्हाला दिसलं नाही तरी ते बिहेवियर मधनं दिसतं. त्याचा सोर्स हा तुमच्या मनामध्ये आहे. पण हा जो विचार आहे की मनाला पण दुखणं होऊ शकतं. आता काय होतं की जेव्हा आपल्या पोटात दुखतं, पायात दुखतं, मानेत दुखतं, तेव्हा त्याचा एक्सरे काढता येतात. आणि तुम्ही समजा डिनाय केलं की नाही नाही मला अल्सर नाहीये, पण आपण प्रूव्ह करू शकतो तू काय म्हणतोयस त्याला अर्थ नाहीये, माझ्याकडे रिपोर्ट आहे, तुला अल्सर आहे. तसं मनाचं नाहीये. दुसरी गोष्ट, आपण जे सायकोलॉजिकल टेस्टिंग वापरतो त्याच्यावर पण लोकांना बराचसा विश्वास नसतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ऍप्टिट्यूड टेस्टिंग केल्यानंतर जेव्हा आम्ही सांगतो की बाबा तुमच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड कमी आहे, सो तुम्ही इंजिनिअरिंग सोडून पण वेगळा विचार करा, तर ते विश्वास नाही ठेवत. कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही 4 प्रश्नांनी आम्हाला काय सांगता की आमच्यामध्ये काय आहे आणि आमच्यामध्ये काय नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्टिग्मा त्यामुळे पण झाला. मला वाटतं एक तर आपल्या देशामध्ये सायकोलॉजिस्टची संख्या किती आहे? खूप कमी आहे. आता ती वाढतीये, ही खूप चांगली गोष्ट आहे की लोक सायकोलॉजीमध्ये येत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. पण स्टिग्मा अशासाठी झाला की तुला जर काही त्रास असेल तर तो तुझ्या वागण्यातला दोष आहे, तुझ्या मनाचा दोष नाहीये. म्हणजे तू हे पर्पजफुली करतोस, हा एक मुद्दा. मग पर्पजफुली करतोय तर मग कोणी हँडल केलं पाहिजे? ते घरच्यांनीच हँडल केलं पाहिजे. कारण माझा मुलगा, माझी मुलगी, माझा नवरा, माझी बायको असं काहीतरी वागते हे बाहेर सांगणंच मुळात आपल्या कल्चरमध्ये अजून रुजलेलं नाहीये.
कारण लोकांना कन्व्हिन्स कसं करणार की अरे याच्या वागण्यात प्रॉब्लेम आहे, कारण दाखवता येत नाही. मग बाहेर बोललो तर लोक म्हणतात हा मला माहिती आहे तो असाच आहे, हा मला माहिती आहे तो तसाच आहे. सो या सगळ्या वागण्यामुळे माणसं बाहेर सांगतच नाही. बरं, लोकांना असंही वाटतं की अरे बापरे वेड लागले, डायरेक्ट वेडा हा जो शब्द आहे जो आपण आपल्या मराठीमध्ये सर्रास वापरतो की अरे काय वेडा आहेस का तू, अरे काय वेड्यासारखं वागतोस तू. आणि हा शब्द प्रेमात मात्र खूप मोठ्या पद्धतीने वापरला जातो. प्रेमाचं वेड आहे, मला याचं वेड आहे, तिथे आपण पॉझिटिव्हली आपण वापरतो. तिकडे आपण वापरतो पजेशन म्हणून, एक जुनून ज्याला म्हणतात हिंदीमध्ये, त्याची पॅशन आहे असं म्हणून. पण तोच शब्द जर कुठली व्यक्ती खूप ओव्हर ऍक्टिव्ह असेल तर आपण निगेटिव्हली वापरतो. सो मला असं वाटतं स्टिग्मा हा खरंच खूप मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरं कारण म्हणजे लोकांना माहित नाही बरं कसं व्हायचं, म्हणून पण स्टिग्मा आहे. म्हणजे जे बरं होत नाही तो काळीमा आहे, जे सुधरत नाही तो काळीमा आहे, तसं ते झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी, आपण सगळे सायकोलॉजिस्ट जे आहोत आणि जे मेडिकल सोशल वर्कर पण आहेत इन्क्लुडिंग डॉक्टर्स, मला असं वाटतं फॅमिली डॉक्टर्सचा रोल खूप क्रुशियल आहे. जसे फॅमिली डॉक्टर्स आपली बॉडी बघतात तसं त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही असे सायकोलॉजिस्ट पण तुमच्या फॅमिलीमध्ये ऍड करा, ज्याच्याकडे जाऊन तुम्ही बोलू शकता. यू कॅन जस्ट गो देअर, स्पेंड like an hour or so, just vent out your emotions and come back. Every time there is no need to take session for that, means multiple sessions for that. मला आठवतं एलिस पण म्हणायचं की एखादं सेशन पण कधी कधी पुरतं तुम्हाला जस्ट टू गेट आउट ऑफ दॅट. तर मला असं वाटतं स्टिग्मा घालवायचा असेल तर लोकांना ओरडून सांगण्यापेक्षा आपण जर मदतीची फळी उभी केली जी ऍक्सेसिबल असेल पटकन, तर स्टिग्मा आपोआप जाईल असं मला वाटतं. सो त्यांच्या गरजेनुसार आपण जर अवेलेबिलिटी ठेवली, ती फळी उभी राहिलेली असली तर ते पटकन येऊ शकतात. आणि फॅमिली डॉक्टर्स, जनरल फिजिशियन्स यांच्याकडे पटकन माणसं जातात. आणि जनरली मलाही ते सांगतात 40 to 60% हे सायकोसोमॅटिक पेन्स आणि सायकोसोमॅटिक कंप्लेंट्स घेऊन आलेले असतात. सो इझिली तिथून ते अप्रोच करू शकतात. डेफिनेटली तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सांगितला की वर्तन बघतो आणि आपण लेबल करतो, पण त्याच्या मागचे विचार आणि त्याच्या मागच्या भावना, बऱ्याच वेळा लोक म्हणतात मला कळतंय पण वळत नाहीये, मला नाही समजत मी असं का वागतो. तर त्या वर्तनाच्या मागे नुसते विचार नाही तर भावना पण आहेत, ज्या अंतर्मनाचा गुंता झालेला आहे आणि त्यासाठी नक्की थेरपिस्टची गरज पडते. सो येस, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. सर, आता जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा झाला किंवा सेशन्स घ्यायचे झाले, आता लॉकडाऊनमुळे तर ऑनलाईनच घ्यायला लागेल, सो तिथे कसं कॉन्टॅक्ट करायचं आणि जर फेस टू फेस आता किंवा पुढे घेणार असाल तुम्ही तर कसं आणि कुठे कॉन्टॅक्ट करायचं? सो डेज, टायमिंग्स आणि डिटेल्स सांगू शकाल? हो, सांगू शकतो. मला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्हाला तर माझ्या सेलफोनवर तुम्ही पहिल्यांदा मला मेसेज करू शकता, किंवा इनफॅक्ट मी आता असं करतोय, माझं इंस्टाग्राम हँडल आहे, मी ते वापरतो. म्हणजे तिथे तुम्ही मला पहिल्यांदा टेक्स्ट मेसेज करू शकता, मग मी त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला मी अप्रोच म्हणजे तुमचा प्रॉब्लेम ब्रीफली विचारतो. मग तो जर प्रॉब्लेम मला घेण्यासारखा असेल, माझ्या एक्सपर्टाईज मध्ये बसत असेल, तर मग माझा कॉन्टॅक्ट नंबर ऍक्च्युली देतो. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम हँडलवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो विड सागर असं माझं हँडलचं नाव आहे इंस्टाग्रामचं, जिथे लोक मला मेसेज करू शकतात आणि मग मी पुढे त्यांना हे देतो. वेळांचं म्हटलं तुम्ही तर आता तर मी इव्हिनिंगला 6 नंतरच मी काम करतो. 6 ते 8च्या दरम्यान अपॉइंटमेंट घेऊन मी काम करतो. ऑनलाईन सिस्टीम माझ्याकडे आहे, झूम आहे, त्याच्यावर मी भेटतो. आणि फिजिकली भेटायचं असेल तर मी घरीच, आत्ता तरी मी घरनंच ऑपरेट मी करतोय. सो असं आहे. ओके. सो व्हिडिओच्या एंडला तुम्हाला मी इंस्टाग्रामचे सरांची आयडी हे करतो आणि बाकी काही डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो. सो हे होते सागर सर आणि इट वॉज रिअली वंडरफुल. सो थँक्यू सो मच सर, माहिती दिल्याबद्दल, एज्युकेशन पासून तुमचा जो अनुभव आहे तो, आणि स्टिग्मा बद्दल जे काही गोष्टी महत्वाच्या तुम्ही मेन्शन केल्या त्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू स्वप्न.